नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे. आणि आता लाडक्या बहिणींना खाते खोलताच मिळणार रुपये 25,000. तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. बघा लाडक्या बहिणींनो, नुकतीच बातमी आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकारकडून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. याच लाडक्या बहिणींना आता कर्ज सुद्धा मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात आणि आता लाडक्या बहिणींना कर्ज सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ते कर्ज नेमकं किती मिळणार आहे, कसं मिळणार आहे, तर याची माहिती आपण समोर बघणार आहोत. तर बघूया बातमी पुढे. तर बघा, या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. जाणून घेऊया अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ, हा विश्वास बहिणींना देत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. योजनेतून दर महिन्याला 1500 रुपयाची थेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचे एक मोठं पाऊल शासनाने उचललेलं आहे. तर लाडक्या बहिणींना निश्चितपणे दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ही योजना कंटिन्यू सुरू राहणार आहे, यामध्ये कोणताही खंड पडणार नाही, त्यामुळे ती बंद सुद्धा होणार नाही. लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयापर्यंतचे कर्ज देणार आहे. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता मुंबई बँक जी आहे, तर ती बँक लाडक्या बहिणींनी जर त्यांच्याकडे खाते जर खोलले तर त्यांना 10 ते 25,000 रुपयापर्यंतचे जे काही कर्ज आहे तर ते लगेच उपलब्ध करून देणार आहे. आणि या कर्जाच्या आधारे लाडक्या बहिणी स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतात, अशा प्रकारची माहिती अजित दादा पवार यांनी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आणि या कर्जाचे जे काही हप्ते आहेत तर ते हप्ते आपल्याला जे काही लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 1500 रुपये मिळतात तर त्याच्यातून सहजपणे भरता येईल आणि हे कर्ज सुद्धा नील करता येईल. त्यामुळे मुंबई बँकने आणलेली ही जी काही योजना आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि या योजनेअंतर्गत 10 ते 25,000 रुपयापर्यंतचे कर्ज आपल्याला सहजपणे आणि विनातारण मिळणार आहे. सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून महिला सक्षम होतील, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल. तर बघा लाडक्या बहिणीनं, दर वर्षाला लाडक्या बहिणींसाठी जवळपास 45,000 कोटी रुपये खर्च केले जातात या योजनेवर. आणि हे पैसे जर लाडक्या बहिणींच्या हातात आले तर निश्चितच त्यांच्या मार्फत कुटुंबाला हातभार लागणार आहे आणि याच पैशामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा सुधारणा होणार आहे असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर लाडक्या बहिणीनं, यावरून स्पष्ट आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे वेगवेगळे पावले महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचलली जात आहे आणि त्याचाच भाग म्हणून जे काही मुंबई बँक आहे तर त्यांनी 10 ते 25,000 रुपयापर्यंतचे जे काही कर्ज आहे तर ते लाडक्या बहिणींना लगेच खाते उघडल्याबरोबर देण्याचे निश्चित केलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे खूप महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.